जय आदिवासी सर्वांना. तर ना आज सकाळ सकाळी पाणी आलेलं आणि हे नाईटवरनं आले तर लवकरच उठलेले आणि उठायचा इतका कंटाळा येतो ना तुम्हाला सांगते. मी झोपेतून उठण्याच्या बाबतीत इतकी आळशी आहे ना, काय बोलायचंच नाही. मग उठले कशी तरी, म्हटलं चला आता पाणी भरावंच लागेल, कारण का पाणी नाही भरलं तर आपल्याला 2 दिवस पाणी राहणार नाही. मग त्यासाठी उठले, सगळ्या किचन वगैरे सगळं आवरलं, त्यांना चहा करून दिला आणि ते झोपले परत. आणि मग सगळ्या बॉटल वगैरे भरून घेतल्या. आता तुम्ही म्हणत असाल ह्या बॉटल अशा कशा, एक वेगळी हे एक वेगळी. तर आमच्याकडं लय प्रकार आहेत बॉटलचे, कारण का एका प्रकारच्या बॉटल काय राहत नाही, गावाला नेली का तिकडंच टाकून येणार असं होते. आणि पाणी आलं ना आमची वरची टाकी भरायला असं जुगाड लावायला लागते. बघा कसा पाईप जोडलाय बाहेर पूर्ण, कारण का घरामधून ना जोडला का पाणी वरती टाकीमध्ये पाणीच चढत नाही. घरात प्रेशर नसतं पाण्याचा एवढा, आणि बाहेरून मोटर चालू असते म्हणजे लवकर भरून 10 ते 15 मिनिटात टाकी भरून जाते. आणि मग टाकी भरत होती तो आंघोळ वगैरे करून घेतली आणि तयारी केली. आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, मला माझं स्वतःला चांगलं राहायला आवडते. म्हणजे आंघोळ वगैरे करून स्वतःचा मेकअप जास्त नाही, पण रेग्युलर डेलीचा मेकअप जो असतो ते मी तयार असते. मग मस्तपैकी मेकअप वगैरे करून घरातली कामं करायला सुरुवात केली. तर मी कामं करत असले ना, हे दोघं बापले नुसतं काड्या करत असतात मध्ये मध्ये. मी झाडत होते तर अजून मागून कचरा करत होते, वह्यांची पानं वगैरे काय असं ना ते करून फेकून देत होते खाली. वेदू तर इतका आगाऊ आहे ना, आणि त्याचे पप्पा त्याच्यापेक्षा डबल. आणि मग नंतर मी सगळं झाडून वगैरे आवरून घेतलं आणि वेदूला पकडलं, म्हणलं यांनी आंघोळ केली आहे. तर हा नुसता तसाच बसलेला, मेकअपच करून देत नाही अजिबात. त्याला जरा म्हणलं आवरावं, नाही तर आंघोळ केल्यासारखं वाटतच नाही. 5 मिनिटात तो जसाच्या तसा होऊन जातो. आणि त्याला ना मेकअप करायचा किंवा त्याला आवरायचं म्हणलं ना का त्याला इतका कंटाळा येतो, बिचारा थांबतच नाही. त्याला मी धमकी दिलेली, म्हणलं तू जर जास्त नाटक केलं ना आज तुला औषधच देते. तो औषधला घाबरतो, मग त्यासाठी त्याला धमकी दिलेली. मग तो मस्त गपचूप बसलेला. तरी बघा त्याचे कसे नखरे चाललेत. अजिबात पुसू देत नव्हता पावडर ती, आणि केसाला तर हातच लावून देत नाही, तो तेल पण नाही लावू देत, काहीच नाही. आणि मग नंतर ना तो जाऊन त्याच्या पप्पापाशी झोपून गेला. त्यांची नाईट होती, मग ते पण झोपलेले आणि तो पण झोपून गेला. मी किती उठवत होते त्याला तरी तो उठत नव्हता. मग म्हणलं चला हा झोपलाय ना, तोवर आपण स्वयंपाक तरी आवरून घ्यावा, कारण हा इतका आगाव आहे ना का करूच देत नाही. डायरेक्ट किचनवरती येऊन बसतो. तुम्हाला एखाद दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवलंच. आणि आज डब्यामध्ये त्यांना बनवलेली डांगराची भाजी, याला कोणी कवड्याची भाजी बोलतात, कोणी लाल भोपळ्याची भाजी बोलतात. आमच्या गावाकडे याला डांगराची भाजी म्हणतात. आणि मी पण आमच्या गावाकडची प्रथा आहे, म्हणजे मी पण तेच बोलणार. आणि मग मस्तपैकी मसाला भात, डांगराची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या. आणि ह्यांना बाजरीच्या भाकरी जरा जास्तच आवडतात, मग बाजरीच्या भाकरीच दिल्या त्या आज डब्यामध्ये. नंतर आम्ही अशी आईस्क्रीम खाल्ली. तर चला भेटूया